राज्य शासनाने महिनाभरापूर्वी एक निर्णय घेतला की खनिकर्म विभाग जो गेले काही वर्ष अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातला होता, पण राज्य शासनाने नुकताच निर्णय घेतला तो विभाग पूर्णपणे जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात आणला. आणि तो आणल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर राज्य शासनाला घेतलेला निर्णय हा योग्य होता असंच म्हणावं लागेल. त्याचं कारण असं की रत्नागिरी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी देवेंद्र सिंग यांनी आपल्याकडे कार्यभार आल्यानंतर पहिला दणका जर कोणाला दिला असेल तर तो मुंबई, गोवा आणि मिरॅक कोल्हापूर या ठेकेदारांना. त्यांनी केलेल्या उत्खननांची, त्यांनी भरलेली रॉयल्टी आणि प्रत्यक्षात केलेलं उत्खनन याची मोजमाप कुठेही मिळत नव्हती. मग त्यांनी ATSची पथक आणलं, त्याची चौकशी केली, त्याच्यामार्फत मोजमाप झालं आणि किमान 8 ते 10 कोटी रुपये दंड तुम्हाला रक्कम ही भरावी लागेल असे आदेशही दिले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या खनिकर्म विभागाचा आढावा घेताना त्यांच्या असं लक्षात आलं की कुठेतरी गेले अनेक वर्ष काही लोकांनी रॉयल्टी भरलेलीच नाही आहे. तर त्याचा शोध घेता असं कळलं की तहसीलने एखादी कारवाई केलेली असेल दंडात्मक, त्यांनी अपील प्रांतांकडे केलं असेल किंवा अपील केलेलं आहे पण ते प्रलंबित आहे, परंतु त्याने रॉयल्टी भरलेली नाही. अशी महत्त्वाची जवळजवळ त्यांनी जिल्ह्यातील 91 प्रकरणं शोधून काढली. त्या माध्यमातून जवळजवळ त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आणि त्यामधून जवळजवळ 28 कोटी 4 लाखपेक्षा अधिक रक्कम त्यांच्याकडनं आता वसूल करण्यात येणार आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांकडे हा कार्यभार आल्यानंतर इतकी तत्परता दाखवली गेली, मग गेले अनेक वर्ष ह्या बाबतीत कोणीच का लक्ष टाकलं नाही हा प्रश्नसुद्धा आता उपस्थित राहतोय. जिल्हाधिकारी कार्यतत्परतेने राज्याचा महसूल किंवा किमान जिल्ह्याचा महसूल वाढावा यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. मग त्या बाबतीत त्यांनी जी भूमिका ठोस घेतलेली आहे त्याचं खरं कौतुकच करावं लागेल. मध्यंतरी संगमेश्वर देवरुखच्या मध्ये लोवलेमध्ये एक डोंगर कटांचा एक मोठा भाग अक्षरशः कटिंग केला जातो आहे, त्याचं उत्खनन केलं जातं आहे. ही बाबसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शन आणून दिल्यानंतर त्यांनी तात्काळ या संबंधित प्रकरणाची पूर्णपणे चौकशी करून अहवाल द्यावा असे आदेश जिल्हा खनिकर्म अधिकारी यांना दिले. तर त्यावरून एकंदरीत जिल्हाधिकाऱ्यांकडे खनिकर्म विभाग आल्यानंतर जिल्ह्याच्या महसुलामध्ये वाढ होतच आहे, पण इतर काही गोष्टी ज्या नियमबाह्य चालू आहेत त्याच्यावरसुद्धा कुठेतरी त्यांनी लक्ष टाकलं आहे इतकं मात्र ह्यावेळी म्हणावं लागेल. टाइम्स जिल्हाकरता किशोर मोरे, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.